महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उभाटाचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत स्वतःला आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भविष्यकार बाबा वेंगा समजतात की काय असं मला वाटतं। लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान, जिल्हा परिषद, नगरपालिका जेव्हा जेव्हा त्यांनी भविष्य वर्तवले कुठेही कधीही त्यांना यश मिळालं नाही। आणि आता त्यांनी आज एक भविष्यवाणी केली की अजितदादा पवार गट अर्थात सुमित्राताई यांचा राष्ट्रवादी पक्ष याच्यातले 30 आमदार भाजपात जातील, एकनाथराव शिंदे यांचे आमदार भाजपात जातील। मला वाटतं केवळ अशा प्रकारचे भविष्यवाणी करायची आणि समाजामध्ये आपलं वेगळं स्थान टिकवण्यासाठी फालतू बडबड करायची हे संजय राऊताचं काम आहे। आणि अजून त्यांनी एक आज बोलताना न्यायदेवतेवर अपमान केला, न्यायदेवतेचा। खरं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेनुसार या देशात लोकशाही चालते आणि त्याच आधारावर न्यायदेवता आणि न्यायदेवतेवर सर्वसामान्यांचा विश्वास आहे। पण आज त्यांनी जाहीरपणे म्हटलं की न्यायदेवता ही सत्ताधाऱ्यांची गुलाम आहे। मला वाटतं समाजामध्ये असंतोष पसरवण्यासाठी, अशांतता निर्माण करण्यासाठी अशा प्रकारचा न्यायदेवतेवर अविश्वास दाखवणं हा खऱ्या अर्थाने अपमान आहे। त्यांनी न्यायदेवतेची जाहीर माफी मागायला पाहिजे, नाहीतर त्यांच्यावर कठोर कारवाई करायला पाहिजे अशी मागणी मी करतो।